श्रीहरी पद्मपुराणाअंतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता. श्रीमद्भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचे महत्त्व. आतापर्यंत आपण 4 अध्यायाचे महात्म्य समजून घेतले. आज आपण 5व्या अध्यायाचे महत्त्व समजून घेणार आहोत. ते याप्रमाणे की श्री भगवान म्हणाले, हे देवी, सर्व लोकांनी सन्मानित केलेल्या गीतेच्या 5व्या अध्यायाचे महात्म्य संक्षिप्त रीतीने सांगतो. ते सावधान चित्ताने श्रवण करा. मद्र देशामध्ये पुरुकुत्सपूर नावाचे एक नगर आहे. त्या नगरात पिंगल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो निष्कलंक अशा वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणाच्या सुप्रसिद्ध वंशामध्ये जन्म पावला होता. परंतु आपल्या कुळास योग्य अशा वेदशास्त्राच्या अध्ययनाला सोडून ढोल इत्यादी वाद्ये वाजवीत त्याने नाचगाण्यात आपले लक्ष घातले. गीत, नृत्य आणि वाद्ये वाजविण्याच्या कलेमध्ये परिश्रम करून पिंगलने खूप प्रसिद्धी मिळविली आणि यामुळेच त्याचा राजभवनातही प्रवेश झाला. आता तो राजासोबत राहू लागला आणि परस्त्रियांना बोलावून त्यांचा उपभोग घेऊ लागला. त्याचे मन स्त्रियाशिवाय इतर कोठेच लागत नव्हते. हळूहळू अहंकार वाढल्यामुळे उच्छृंखल होऊन तो एकांतात राजाजवळ दुसऱ्यांचे दोष सांगू लागला. पिंगलच्या एका स्त्रीचे नाव अरुणा होते. तिचा जन्म एका नीच कुलात झाला होता. कामी पुरुषासोबत विहार करण्याच्या इच्छेने ती नेहमी अशा पुरुषांना शोधित फिरत असे. आपल्या पतीला आपल्या मार्गातील काटा समजून एके दिवशी अर्ध्या रात्री आपल्या घरातच तिने त्याचे शिर कापून त्याला मारून टाकले आणि त्याचे प्रेत जमिनीत पुरून टाकले. अशा प्रकारे मृत्यू पावल्यानंतर तो यमलोकी गेला आणि भयंकर नरक यातना भोगून एका निर्जन वनामध्ये एक गिद्ध झाला. अरुणेलाही भगंदर नावाचा रोग झाला. आपल्या सुंदर शरीराचा त्याग केल्यानंतर घोर नरक यातना भोगून ती त्याच वनामध्ये 1 महिना झाली. एक दिवस दाणे टिपण्याच्या इच्छेने ती इकडे तिकडे उडत होती. इतक्यातच त्या गिधाडाने पूर्वजन्मीचे वैर स्मरून आपल्या तीक्ष्ण नखाने तिच्या शरीराला फाडून टाकले. मैना घायाळ होऊन पाण्याने भरलेल्या एका मनुष्याच्या कवटीमध्ये पडली. गिधाडाने तिला पुन्हा झपाटले. इतक्यातच जाळे टाकणाऱ्या एका शिकाऱ्याने त्याला आपल्या बाणाचे निशाण बनविले. त्याची पूर्वजन्मीची पत्नी असलेली ती मैना कवटीतील पाण्यात बुडून मरण पावली होती. तो क्रूर पक्षीसुद्धा त्या कवटीमध्ये पडून बुडाला. तेव्हा यमदूत त्या दोघांनाही यमलोकी घेऊन गेले. तिथे आपल्या पूर्वजन्मीच्या पापाची आठवण करून ते दोघेही भयभीत होऊ लागले होते. त्यानंतर यमराजाने जेव्हा त्यांच्या घृणित पापकर्मावर दृष्टी टाकली तेव्हा त्यांना ज्ञात झाले की मरणसमयी अकस्मात मनुष्याच्या कवटीमधील पाण्यात स्नान केल्यामुळे ह्या दोघांचेही पाप नष्ट झाले आहे. तेव्हा त्यांनी दोघांनाही मनोवांछित लोकांमध्ये जाण्याची आज्ञा दिली. हे ऐकून आपल्या पापांचे स्मरण करीत असताना त्या दोघांनाही आश्चर्य वाटले आणि यमधर्माजवळ जाऊन त्यांच्या चरणी वंदन करून विचारू लागले, भगवान, आम्ही दोघांनीही पूर्वजन्मामध्ये अत्यंत घृणित असा पापसंचय केलेला आहे. तर मग आम्हाला मनोवांछित लोकांमध्ये पाठवण्याचे काय कारण आहे ते सांगावे. यमराज म्हणाले, गंगेच्या काठी वट नावाचे एक उत्तम ब्रह्मज्ञानी राहत होते. ते एकांतप्रिय, ममतारहित, शांत, विरक्त आणि कोणाविषयीही द्वेषभावना न ठेवणारे असे होते. दररोज गीतेच्या 5व्या अध्यायाचे पठण करणे, जप करणे हा त्यांचा नित्यनियम होता. 5व्या अध्यायाचे श्रवण केल्यानंतर
महापापी पुरुषसुद्धा सनातन ब्रह्मज्ञान प्राप्त करतो. त्या पुण्याच्या प्रभावाने शुद्धचित्त होऊन त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता. गीतेच्या पठनाने ज्यांचे शरीर निर्मळ झाले होते, ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले होते, त्याच महात्म्याच्या कवटीतील पाण्यात स्नान घडून तुम्ही दोघेही पवित्र झाले आहात. म्हणून तुम्ही आता मनोवांछित लोकांमध्ये जा, कारण गीतेच्या 5व्या अध्यायाच्या महात्म्याने तुम्ही दोघेही शुद्ध होऊन गेले आहात. श्री भगवान म्हणतात, सर्वाप्रती समदृष्टी ठेवणाऱ्या धर्मराजाने म्हणजे यमधर्माने अशा प्रकारे समजावल्यानंतर ते दोघेही खूप प्रसन्न झाले आणि विमानात बसून वैकुंठधाम मात परत गेले. धन्यवाद.